बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळताना दिसतंय। याच विषयी बातचीत करण्यासाठी राज्यसभेचे भाजपचे खासदार अजित गोपछडे आहेत माझ्यासोबत। डॉक्टर, तुमचं अभिनंदन खरं तर, कारण 200चा आकडा तुम्ही पार केलेला आहे। आणि प्रतिक्रिया, अभिनंदन आणि प्रतिक्रिया। मला वाटतं की हा विजय मोदीजी आणि आमच्या घटक पक्षातले सर्वजण मिळून एनडीए सरकारचं एक प्रचंड बहुमत, जनता जनार्दनाने दिलेला विश्वास, जनता ही परमेश्वर आहे असं म्हणून मोदीजी जेव्हा जनतेच्या समोर जातात, त्यांचा विकास, आमचा महिला सबलीकरण आणि बिहारच्या सगळ्या जनतेने जातीपातीतले सगळे भांडणं सोडून देऊन पूर्णपणे एकत्रितपणाने एनडीएवर टाकलेला विश्वास आणि मोदीजींचा विकास आणि मोदीजींचं नेतृत्व आणि नितीश कुमारांची साथ, या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे खूप मोठं असं समर्थन भारतामध्ये अशा पद्धतीचं एक अभूतपूर्व अशा पद्धतीचं समर्थन जनता जनार्दनाने या दोघा जोडींना दिलेलं आहे। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या सर्व घटक दलांचं मनापासून अभिनंदन करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनीही सभा घेतलेल्या होत्या बिहारमध्ये। ज्या ज्या ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या त्या ठिकाणी एनडीएच्या उमेदवारांचा विजय होताना बघायला मिळतोय। माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी यांनी जी काही मेहनत घेतली आहे त्याचं देखील फळ मिळालेलं आहे। देवेंद्रजींनी एकेका दिवसामध्ये 3-3, 4-4 सभा घेऊन महाराष्ट्राचं नेतृत्व हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचं पण श्रेय आहे। पण या सगळ्या जोडीने आमच्या ज्या पद्धतीने बिहारमध्ये जाऊन सगळी रणनीती आखली आणि जनता जनार्दनामध्ये गेले, त्यामुळे माननीय देवेंद्रजींचं आणि एकनाथ शिंदेंचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो। काँग्रेस असेल किंवा विरोधी पक्षाकडून टीका केली जाते, त्यांना हा पराभव मान्यच नाही आहे। त्यांचं सगळ्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की ज्ञानेश कुमार गुप्ता जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी सगळी गोष्ट मॅनेज केली, SIR केलं, म्हणून आमचा हा पराभव झालेला आहे। आम्हाला पराभव मान्य नाही। सगळा पराभवाचं खापर ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्यावरती फोडताना काँग्रेस बघायला मिळत आहे। काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे की त्यांनी आता MIM पेक्षा त्यांचे उमेदवार कमी आलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसनं स्वतःचा पक्ष MIM मध्ये विलीन करून टाकावा असे माझी काँग्रेसला विनंती आहे। त्यामुळे काँग्रेस हा पक्ष आता पूर्णपणे काँग्रेस मुक्त भारत झालेला आहे, पण MIM देखील काँग्रेसच्या पेक्षा जास्त संख्येने आलेला असल्यामुळे काँग्रेसनं आता स्वतःचा पक्ष विसर्जित करून टाकावा आणि MIM मध्ये विलीन करून टाकावा। अरे तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा। महाराष्ट्रात तुम्हाला हार झाली, बिहारमध्ये हार झाली, प्रत्येक वेळेस तुम्हाला हारचा सामना करणार पडतो। लोकसभेमध्ये ज्यावेळेस आम्हाला कमी मतं पडले त्यावेळेस वोट चोरी नव्हती आणि आम्हाला 142 पडले त्यावेळेस वोट चोरी, आज डबल सेंचुरी मारली तेव्हा वोट चोरी। तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत काँग्रेसवाल्यांना। जनतेमध्ये जात नाहीत, काचेच्या घरामध्ये राहता आणि नुसत्या वल्गना करता। MIM सारखा पक्ष तुमच्यापेक्षा पुढे गेलाय, विसर्जित करा तुमच्या पक्षाला। काँग्रेसने लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीचं प्रदर्शन केलेलं आहे या बिहारमध्ये। त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी आता संपूर्णपणे ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी म्हणलं होतं की एक ना एक दिवस काँग्रेस ही विसर्जित केली पाहिजे, तेच महात्मा गांधीजींचं आज जे हे विधान आहे ते आज लागू पडत आहे असं मला वाटतंय। विरोधी पक्षांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे। आत्मचिंतन केलं पाहिजे आणि त्यांनी जनतेमध्ये गेलं पाहिजे की जनता काय म्हणते। तुम्ही प्रत्येक वेळेस फेक नॅरेटिव्ह, संविधान घेऊन फिरायचा, संविधानाचा अपमान करायचा, मतदारांचा अपमान करायचा, वोट चोरी म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागू होत नाहीत। जनता तुम्हाला उचलून सीमारेषेच्या पलीकडे जनतेनं फेकून दिलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये देखील अशाच पद्धतीची लँडस्लाइड विक्ट्री आमची होईल। अशा प्रकारच्या फेक नॅरेटिव्हच्या माध्यमात न जाता काँग्रेसनी किंवा विरोधी पक्षांनी जनतेमध्ये जावं, विकास करावा आणि विषमतेचं किंवा परामर्श जो असतो, विमर्श जो असतो, चुकीच्या पद्धतीचे जनतेमध्ये पसरू नये। आणि सगळ्यात शेवटचं जी लालू प्रसादांच्या काळामधली जी जातीपातीमधली जी भांडणं होती ती पूर्णपणे मिटली। जनतेनं जातीपातीतल्या भांडणाला प्राधान्य न देता विकासाला, मोदीजींना, नितीश कुमारांना प्राधान्य देऊन एक भारतामध्ये आता जातीपातीचं राजकारण चालणार नाही अशा प्रकारची एक फार मोठी भूमिका या परमेश्वरी रूपी जनतेने दिलेली आहे। त्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। डॉक्टर, शेवटचा प्रश्न विचारतो। सगळ्यात मोठा पक्ष बिहारमध्ये तुमचा भारतीय जनता पार्टी असल्याचं बघायला मिळतंय। पुन्हा प्रश्न निर्माण होतो की आता मुख्यमंत्री कोण? कारण नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही निवडणुका लढवल्या होत्या, मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यांचं नाव आधी घोषित केलेलं नव्हतं, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण हा प्रश्न विचारला जातोय। बिहार विधानसभा निवडणूक किंवा बिहार राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल? आमच्या रक्तामध्ये शब्द फिरवणे नाही। आमचं भारतीय जनता पार्टी ही आमची विचाराची पार्टी आहे। दिलेला शब्द आणि जनतेमध्ये बोलले गेलेलं वाक्य, मोदीजी एकदा एखादी गोष्ट बोलतात ती करून दाखवतात। त्यामुळे आम्ही शब्द फिरवणारे माणसं नाहीत, धोका देणारे माणसं नाहीत। त्यामुळे सगळ्या घटक दलाला सोबत घेऊन जाईल आणि जरी बहुमत असलं तरी देखील आमच्या देवेंद्रजींनी त्यावेळेस स्वतःचं बलिदान दिलेलंच आहे महाराष्ट्रामध्ये। हे सगळ्या अख्ख्या हिंदुस्थानने पाहिलेलं आहे।
त्यावेळेला आम्ही शब्दाचे पक्के आहोत आणि कितीही बहुमत पाशवी जरी असलं तरी आम्ही शब्द दिलेला पाळणार, शब्द दिलेला आम्ही फिरवणार नाही. मोदीजी PM म्हणून भारताचे आणि CM म्हणून नितीश कुमार बिहारचे, ही आमची भावना आहे. जनतेने तसाच आशीर्वाद दिलेला आहे, तोच आशीर्वाद जनतेच्या दरबारात कायम राहील अशी माझे पूर्णपणे ठाम विश्वास आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे खासदार अजित गोपछडे होते आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे, जो शब्द आम्ही देतो तो शब्द आम्ही पाळतो आणि म्हणूनच बिहारचा मुख्यमंत्री नितीश कुमार असतील असा विश्वास व्यक्त करत असतानाच काँग्रेसने आपला पक्ष MIM मध्ये विलीन केला पाहिजे असा देखील सल्ला दिलेला आहे. कारण काँग्रेसच्या जागा MIM पेक्षा कमी आलेल्या आहेत असा देखील टीका काँग्रेसवरती केल्याचं डॉक्टर अजित गोपछडे यांनी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.